राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। आपलं मालेगाव तालुक्यातील जे टिंगरी गाव आहे, ह्या गावामध्ये आदिवासी बांधवांची जी स्मशानभूमी होती, तर त्या स्मशानभूमीवर काही लोकांनी अतिक्रमण केल्यामुळे तर तिथं अंत्यसंस्कार करण्यासाठी आदिवासी बांधवांना जागा नव्हती। परंतु 1 वर्षापूर्वी आपण मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला होता। त्यावेळेस अप्पर जिल्हाधिकारी प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब आणि गट विकास अधिकारी यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आदिवासी बांधवांसाठी आपण स्मशानभूमी त्या ती जी काही जागा आहे ती त्यांना मोकळी करून देण्यात यावी। परंतु आज 1 वर्ष झाला आणि उद्या अतिक्रमण निघणार आहे। उद्या काही कायदा सुव्यवस्था बिघडू नये किंवा काही वाद निर्माण होऊ नये यासाठी आम्ही सन्माननीय गट विकास अधिकारी यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की तुम्हीचे जे काही कर्मचारी आणि काही अधिकारी असतील ते अतिक्रमण काढत असताना तिथे तुम्ही समोर असले पाहिजे, जेणेकरून समजा उद्या काही वाद उद्भवला आणि काही खोट्या केसेस दाखल झाला त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही। आणि समजा उद्या काही वाद उद्भवला त्याची सर्वची जबाबदारी ही शासन आणि प्रशासनाची राहील। आज जवळजवळ विचार करा तुम्ही, जिवंत माणसाला तर जागा नाही, परंतु ज्या मृत किंवा ज्यांचं निधन झाले तर त्या मृतदेहाची देखील विटंबना होते, कारण त्यांचं अंत्यसंस्कारासाठी जागाच नाही तर त्यांना तिथे अंत्यसंस्कार करायचं कुठं हा एक मोठा प्रश्न निर्माण होता। हा नुसता टिंगरी गावातीलच नाही तर मालेगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांना आजही स्मशानभूमीसाठी जागा नाही। म्हणून संपूर्ण मालेगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांना माझी नम्र विनंती की आता दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे, त्याच्यामुळे जागेचं देखील प्रमाण कमी झालेलं आहे। म्हणजे पहिले जागा नाहीत आता, त्याच्यामुळे आपल्या समाजासाठी की दफनभूमी असेल किंवा स्मशानभूमीसाठी प्रत्येकाने एक ठराव घेऊन आणि अप्पर जिल्हाधिकारी प्रांत साहेब, तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांना संयुक्तरित्या पत्र देऊन आपल्या स्मशानभूमीसाठी जागा मिळवून घ्यावी। आणि आज आपल्या जवळजवळ जाबीर भाऊ आम्ही जवळजवळ 1 वर्षापासून लढा देतोय, त्यावेळेस असं सगळे लोक हसत होते, पुढारी हसत होते की शक्य होणार नाही। परंतु आपण लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली आज आम्ही मालेगाव पंचायत समितीवर जो मोर्चा आणलेला आहे, आज आमच्या मोर्चाला आणि आंदोलनाला यश आलंय। परंतु अतिक्रमण काढत असताना काही गालबोट लागू नये किंवा वाद निर्माण होऊ नये, कायदा सुव्यवस्था बिघडू नये याच्यासाठी आम्ही ती खबरदारी म्हणून एक सतर्कता म्हणून गट विकास अधिकारी धस साहेब यांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं। सन्माननीय गट विकास अधिकारी यांनी आम्हाला आश्वासन दिलं की उद्या तिथले ग्रामसेवक कर्मचारी अतिक्रमण करण्यासाठी सगळे उभे राहतील, उद्या काही अडचण येणार नाही। आणि आदिवासी बांधवांना देखील सांगतो की उद्या कोणी वाद घालण्याचा प्रयत्न केला तर फक्त आपल्याला अतिक्रमण काढून घ्यायचं आणि आपल्या स्मशानभूमीसाठी आपल्या जागा निर्माण करून घ्यायची। कारण विनाकारण वाद घालण्यापेक्षा तो प्रश्न संयमाने आणि शांततेने कसा सोडवता येईल, संविधानिक मार्गाने कसा सोडवता येईल यासाठी आपला लढा आहे। त्याच्यानंतर काही टिंगरी गावामध्ये काही बरेचसे नागरिक आहेत, त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे परंतु अन्नधान्य मिळत नाही, त्याच्यासाठी देखील सन्मानित तहसीलदार साहेब आणि पुरवठा अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की ज्या समजा 50 किंवा 75 जर लोक असतील त्यांचा ग्रामपंचायतचा ठराव घेऊन तर त्या नागरिकांना अन्नधान्यासाठी तुम्ही ठराव घेऊन आम्ही त्यांना अन्नधान्य मंजूर करून देऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र। बोला, काय म्हणणं आपलं? आज आपल्याला न्याय मिळालेला आहे। आज आम्ही टिंगरी गावातले आदिवासी बंधू भगिनी मागच्या 1 वर्षापूर्वी बी आलो होतो। तहसीलदार साहेबांना, गट विकास अधिकारी साहेबांना, प्रांत साहेबांना निवेदन दिलं होतं की आदिवासी स्मशानभूमी जे लोकांनी अतिक्रमण केले त्यांनी आम्हाला आश्वासन दिले, पण उद्या आम्हाला त्यांनी पंचायतने जशी पण दिली की तुम्ही झाडं काढून घ्या, तुमची जिथपर्यंत जागा आहे तिथपर्यंत तुम्ही खुणा काढून घ्या, वॉल कंपाऊंड असेल किंवा पाण्याची सुविधा असेल किंवा बैठक शेड असेल हे आम्ही शासकीय मार्फत करू, पण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या मार्फत काहीतरी करून घ्यावं। आम्ही उद्या जाणार आहे उद्या तिथे की तिथे कुठली अडचण नाही येण्यापेक्षा आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही गट विकास अधिकारी साहेबांना विचारलं की त्यांना निवेदन दिलं की उद्या काही भांडणं झाले नाही पाहिजे, आम्ही फक्त जेवढी जागा आहे आमची तेवढी आम्हाला आमच्या नावावर झाली पाहिजे, कारण की हा पूर्वीचा प्रश्न आहे, आमचा पूर्वजांपासून ती स्मशानभूमी आहे। आजपर्यंत पंचायतमध्ये आम्हाला ती जागा आमच्या नावावर किती आहे काय आहे आम्हाला माहिती नाही, पण प्रांत साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, गट विकास साहेब असतील, प्रशासन असतील, त्यांना आमची टिंगरी आदिवासी मंडळी मार्फत की आमची एवढी विनंती आहे की तेवढी जागा आमची जेवढी बसेल, एकरभर असो 2 एकर 3 एकर तेवढी जागा आमची मोजून द्यावी। आणि जे अतिक्रमण करतात शेतकरी
त्यांची बी जमीन किती आहे त्यांची जमीन मोजून त्यांना द्यावी. रीतसर म्हणजे त्यांची जमीन त्यांना द्यावी. आमची जी स्मशानभूमी आहे ती आम्हाला मिळालं पाहिजे. आमची एवढीच मागणी, बाकी दुसरी कुठलीच नाही. एवढं 2 शब्द बोलून अमरदानला जायला आपल्याला रस्ता आहे का? रस्ता पण आता तिथे पाण्याची सुविधा बरोबर नाही, कारण पावसाळ्यात तिथे खडक आहे. तिथे मोरीचं एक मोरी झाली पाहिजे, तिथे गेट झाला पाहिजे आणि वॉल कंपाऊंड झालं पाहिजे. आणि तिथे ते झाडं काढून आम्हाला तिथे वृक्षारोपण करायचे, की असे फळ म्हणजे नीम, वड असं वगैरे वगैरे झाडं लावायचे सावलीसाठी. जे अंतविधे लोक येतात त्यांना बैठकला अडचण आहे. तिथे एकच बैठक शेड आहे, तिथे बैठक शेड पण पाहिजे आम्हाला. आणि ते आम्ही प्रस्ताव दिला आहे 15 ऑगस्टच्या दिवशी आम्ही तो प्रस्ताव दिला आहे. आणि त्याही प्रस्तावाला प्रशासनाने जागृतपणे काहीतरी पाठिंबा देऊन तेवढं पाठपुरावा करून आम्हाला ते लवकर मागणी पुरी करायला पाहिजे. आमची एवढीच इच्छा आहे. शेखरदादा आणि लोकशाहीमुळे आपल्याला काय वाटतं, म्हणणं आहे? लोकशाही धडक मोर्चामुळे आम्हाला फार सुविधा मिळाल्या आणि फार आमचा विश्वास लोकशाही धडक मोर्चावरच आहे. लोकशाही धडक मोर्चाने आम्हाला 40 वर्षापूर्वीपासून जी वस्ती अंधारात होती त्यांना उजेड आलं, त्यांना पाण्याची सोय दिली. आता परत त्यांना घरकुलच्या जागांचे सुद्धा विषय लोकशाही धडक मोर्चामार्फत होणार आहे. आम्हाला दुसऱ्या आम्हाला कुठलं चान्स नाही. हम बहुत मेहनत करते हैं, आप लोगों तक आपके मसाइल को उठाते हैं, आपके मसाइल को शासन तक, प्रशासन तक पहुंचाते हैं, आपके मुद्दों पर बात करते हैं, दुश्मनी लेते हैं. और इसके बदले में हम आपसे क्या मांगते हैं, सिर्फ हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए, बेल आइकन को प्रेस कीजिए और हमारी खबर अगर अच्छी लगती है तो इसे शेयर कर दीजिए. आप देख रहे थे अब तक न्यूज़ इंडिया, जाबिर शाह के साथ. तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है. धूप से बचाने वाली डे क्रीम, सौंदर्य चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए टीसी स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्दों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला टीसी डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन. हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड, औलिया मस्जिद के सामने, तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन.